सुवर्णा देशमुख निंभोरकर यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1960 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथे झाला. बालपण साधेपणाने पण संस्कारांनी समृद्ध अशा वातावरणात गेले. त्यांच्या घरातील प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व पटलेले होते आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाबद्दल प्रेरणा मिळाली. शालेय शिक्षण शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले. शाळेतील वातावरण अभ्यासू होते आणि शिक्षकांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. पुढे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संस्कृत आणि समाजशास्त्रात एम.ए. केले. या काळात त्यांना या विषयांबद्दल अधिक गतीने जाणून घेण्याची संधी मिळाली. शिक्षिका होण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी आवडीचा आणि जबाबदारीचा होता. शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा होती. बी.एड करताना शिक्षणशास्त्र व अध्यापन तंत्रज्ञान यांची सखोल माहिती मिळाली आणि त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची दिशा सापडली. वसंतराव नाईक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी 2 वर्षे काम केले. तेथे विद्यार्थ्यांशी चर्चा संवाद व मार्गदर्शन करताना त्यांच्या अध्यापन कौशल्यांमध्ये अधिक सुधारणा झाली. ही त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक पायरी होती. 11 जून 1992 रोजी त्या ज्ञान प्रकाश विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या जडणघडणीत त्यांना योगदान देण्याचा खूप आनंद मिळाला. 2018 मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. या प्रवासात त्यांना प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली आणि शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी योगदान देता आले. सन 2000 मध्ये दिल्ली येथे 21 दिवसांचे आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी होणे ही त्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब होती. विविध देशातील संस्कृत अभ्यासकांशी संवाद साधण्याची आणि संस्कृत भाषेचा जागतिक स्तरावरचा महत्त्वपूर्ण वारसा समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. मुख्याध्यापिका म्हणून कारकिर्दीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे त्यांचं प्रमुख ध्येय होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेत शिस्तबद्ध पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर तसेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा अंतर्भाव केला. शिक्षण ही फक्त ज्ञानार्जनाची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्व विकास आणि समाज घडवण्याचे साधन आहे. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी केला पाहिजे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे हेच शिक्षकाचे खरे यश आहे, हा त्यांचा संदेश आहे.